पुण्यातील टोळी युद्धास सुरुवात। पुण्यातील टोळी युद्धाची सुरुवात ही MIDC मुळे झाली। सातबारे रिकामे करत कंपन्यांना जागा उपलब्ध करून देणे, कंपनीचा स्क्रॅप उचलण्यापासून ते कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी वर्चस्वाच्या लढाईसाठी भूमिपुत्र हे एकमेकांच्या विरोधात कोयते बंदुका घेऊन एकमेकांना संपवू लागले। मुळशी तालुक्यातील मुठा गावातील संदीप मोहोळ हा बोडके टोळीमध्ये होता। मोहोळने ओळखलं होतं की जमिनीच्या व्यवहारामध्ये चांगला पैसा आहे। संदीप उर्फ सँडी याने आपली दहशत वाढविण्यासाठी अनिल मारणे, सुधाकर रसाळ यांचे मर्डर केले होते। सँडीनेही आपली टोळी तयार केली तेव्हा मारणे टोळी सुद्धा चांगली सक्रिय होती। तर गणेश मारणे याने संदीप मोहोळला मारण्यासाठी प्रयत्न केले, परंतु अनेक वेळा तो यातून वाचला। एक दिवस आला 4 ऑक्टोबर 2006 रोजी गणेश मारणेने आपल्या साथीदारांच्या मदतीने संपवलंच। गणेश मारणे कडून संदीप मोहोळचा मर्डर। पुण्यामधील पोटफाडा येथील गणपती मंदिराजवळ सिग्नलला गाडीमध्ये असलेल्या संदीप मोहोळ याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली। आधी हातोड्याने त्याच्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्या आणि त्यानंतर गोळ्या घालून ठार केलं। या हत्या प्रकरणात एकूण 18 जणांवर दोषारोप दाखल करण्यात आले होते। तर या खटल्याचा निकालही तब्बल 14 वर्षे 3 महिने आणि 18 दिवसांनी लागला। या हत्या प्रकरणात सचिन पोटे, जमीर शेख आणि संतोष लांडे या तिघांना दोषी ठरवून त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली। या खटल्यातील गुन्हेगार गणेश मारणे, राहुल तारूसह 13 जणांची निर्दोष मुक्तताही केली गेली। शरद मोहोळकडून किशोर मारणेचा मर्डर। या हत्येचा निकाल लागण्याआधीच संदीप मोहोळ याचा चुलत भाऊ शरद मोहोळ हा टोळीचा म्होरक्या झाला होता। शरद मोहोळ याने आपल्या भावाच्या हत्येचा बदला म्हणून मारणे टोळीचा कथित सूत्रधार किशोर मारणे याला संपवलं। संदीप मोहोळ याच्या हत्ये प्रकरणात गणेश मारणे हा आत गेला होता। त्यानंतर किशोर मारणे हा टोळीची सूत्रे चालवित असल्याचं बोललं जातं। शरद मोहोळने 11 जानेवारी 2010 ला पुण्यातील निलायम या चित्रपटगृहात किशोर मारणे हा नटरंग चित्रपट पाहायला येत असल्याची मोहोळला पक्की खबर मिळाली आणि मोहोळने आपल्या साथीदारांना घेत ट्रॅप लावला। चित्रपट पाहून बाहेरील प्लॅटिनम हॉलमध्ये किशोर मारणे हा चहा पिण्यासाठी गेला। चहा पिऊन झाल्यावर त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या। त्यानंतर किशोर मारणे याच्यावर कोयत्याने 40 वारही करण्यात आले होते। शरद मोहोळने आपल्या भावाच्या हत्येचा बदला घेतला। या प्रकरणी दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। हत्येच्या खटल्याचा निकाल 2016 ला लागला। त्यामध्ये शरद हिरामन मोहोळ, अमित अनिल फाटक, दीपक गुलाब भातंब्रेकर, दत्ता किसन गोळे आणि योगेश भाऊ गुरव, हेमंत पांडुरंग धाबेकर, मुन्ना उर्फ मुर्तजा दावल शेख अशी शिक्षा झालेल्यांची नावे होती। शरद मोहोळचा मर्डर। मोहोळच्याच गँगमध्ये काम करणाऱ्या कानगुंडेचं मोहोळसोबत काही कारणावरून त्यांचं वाजलं होतं। मोहोळ याने त्यावेळी कानगुंडे याचा अपमान केला होता। तेव्हा मोहोळच्या घरातून तो रडत बाहेर गेला। मामाच्या डोळ्यातील पाणी पाहणारा मुन्ना हा आतून पेटला होता। या अपमानाची ठिणगीच मोहोळच्या मर्डरचं मुख्य कारण ठरलं। 16 जणांना बेड्या। शरद मोहोळ खून प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत तरी 16 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत।
तर या प्रकरणाचा तपास पोलिसांनी वेगाने सुरू केलेले असून आतापर्यंत 17 जणांविरोधात मोक्का लावण्यात आलाय। तर दर्शक हो, तुम्हाला या संपूर्ण घटनेबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत रहा क्राईम टाईमच्या घडामोडी लोकप्रधान न्यूज चॅनलवर।